कार्तिक आणि तन्मय हे सलामीची जोडी तुम्हाला बघायला मिळते. चला तर जाऊया. तिसरा सामनाच्या दिवसाला सुरुवात होते तो म्हणजे मृदुला 11 आणि बाल गणेश. त्यांचा इशारा करा की सामना सुरू होतो. इथे बघा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळेल. फाईन लेगच्या खेळाडूकडनं मृदुला 11 कडनं धावसंख्या 1 निवारते आपलं खातं उघडलंय. आजच्या दिवसातलं विशिष्ट आकर्षण जर आपण पाहिलं तर 51 धावाची सलामीची जोडीची भागीदारी जर आपण पाहिलीत ती उछळी बी संघाकडनं. निश्चितच दोन्ही खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. काय यथेच समाचार घेतलं. पॉवर प्लेमध्ये कशा पद्धतीने चांगलं ऑफ ड्राईव्ह बघायला मिळेल, चांगले कट शॉट बघायला मिळेल, कव्हर ड्राईव्ह बघायला, लॉंग ऑफ बघायला मिळेल, लॉफ्टेड शॉट देखील चांगले बघायला मिळाले. एक परिपक्वता अशी फलंदाजी बघायला मिळाली तुम्हाला उछळी बी कडनं. 51 धावाची भागीदारी बघायला मिळाली. एकही 2 धावा देखील खूप तिकडे पाहायला मिळाला. जिथे धावा निघायच्या तिथे धावा तरी निश्चितच 2 धावा 3 धावा. आता बाकी सज्ज होतोय डावखुरा फलंदाज आणि त्या फलंदाज नाव आहे ते म्हणजे कीर्ती. असं म्हटलं जाताना कीर्ती अशी असावी की माणसाचं स्मरण केलं जातं. एकदा पापाशक्य पुढचा चेंडू इथे बाकी कव्हरच्या दिशेने खेळतात. आणखी पाहायला मिळतं की पायाच्या दरम्यान बघूया दोन नाही थ्रो कशा पडली. आजकालच्या मुलांना मोबाईलचा वापर हवं तसं करता येतं पण चेंडूचं थ्रो म्हटलं की घड्याळामध्ये बिघाड केलं जात आहे. असं असंख्य थ्रो माझ्या समालोचनातून माझ्या लक्षात आहे. दांडी गावातून उछळी गावातून असंख्य थ्रोज बघितले की त्यांनी धावबाद केले ते विसरू शकत नाही. कितीतरी उदाहरण आपण देऊ शकतोय. हो 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 सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. अनुभव पडायला लावलं जाते. खोलवर टप्पा टाकला जातोय. निर्धाव चेंडू हाताळला जातोय. पॉवर प्ले मध्ये धावा निघत नाहीयेत. पॉवर प्ले मध्ये खरोखरच यथेच समाचार घेतला तर उछळी बी संघाचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्याकडनं जेवढं कौतुक करावं उछळी बी संघाचा समाजाचे फलंदाज तेवढं कमीच. इथे बाकी चेंडू टटोरा हवेमध्ये लावून त्या रिझनला मिडविकेटचा खेळ चेंडू पाठीमागे जातो. इथे बाकी झेलतो पहिला गाडी तंबू मध्ये जातोय डीजे. नियम नाही आहेत पण जिथे महिला वगैरे मॅच बघायला असतात तेव्हा असं दर्शन घडू नये म्हणून ते आपण नियम काढतो. ॲक्रॉस ऍक्च्युली जर पाहिलं त्या 30 यार्डच्या सर्कलमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये तुम्हाला ॲक्रॉस करायचे. काय करायचं फक्त बॅट घ्यायची गार्ड तुम्ही घालून रेडी राहायचं. आणि मी तर म्हणेन की युट्यूबच्या माध्यमातून सांगू शकत नाही आपण गार्ड प्रत्येकाने वेगळी ठेवा. साधू सोपं आपण बाकीच्या ठिकाणी एवढा खर्च करतो ते 60 रुपयाची गार्ड आपण स्वतः घेऊ शकतो. आता बघा सुंदर गोलंदाजी अनुभव पण लावलं जाते. इथे बघा चेंडू टटवला जातो. चेंडूच्या पाठीमागे एक चांगला झेल बघायला मिळू शकते. क्लास झेल घेतला जातो. पाठीमागे जातोय चेंडूवर नियंत्रण ठेवलं जाते. नाव येते जयमाठ संघ चिंचवडी संजीव भुवनेश्वर वगैरे त्यातला 5 भावातले एक भाऊ भुवनेश्वर चिंचवडी मोडीपाड्यामध्ये राहणार. काय फलंदाजी करायचं अप्रतिम असं भुवनेश्वर बघतोय. संकटाचं काम तुम्हाला करायचं. एका संकटात सापडला तो म्हणजे तुमचा संघ बाल गणेश 2 गडी तंबूत परत फलका धाव संख्या लागला. ती अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते ते म्हणजे प्रशांत नावाचा हा गोलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. खोलवर टप्पा कोणतेही रूम देत नाही. पॉवर प्ले मध्ये कशी गोलंदाजी करावी हे जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवलं जाते या गोलंदाजाकडनं. इथे बाकी चांगल्या पद्धतीने रोटेट केला जातोय. कव्हरच्या दिशेने चेंडूला ड्राईव्ह केला जातो. प्लेसमेंट ड्राईव्ह हा जो फरक तुम्हाला बघायला मिळतो तो बघायला मिळतोय. धावसंख्या 1-3 धावा या फरकावर लागला जातो. पहिल्या षटकात जय गणेश संघाच्या आणि 2 गडी तंबूत परतले. मृदुला 11 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. आपण जास्त वेळ धरू नका. आतापर्यंत प्रत्येक सामने हे 30 षटकाच्या आज संपले गेले आहेत. दुसरी इनिंग लवकर संपलाय कारण लवकर 40 धावा केल्या गेल्या आहेत.
आता बाकी गोलंदाज कोण ते बघूया. कुशल दवणे हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. रविवारी बाकी 8 संघ मातब्बर आहे. काटे की टक्कर तुम्हाला बघायला मिळेल. एका साईडला मित्र परिवार आहे, एका साईडला तुम्हाला यंग एचवर आहे, एका साईडला तुम्हाला शिरगावचा संघ अजिंक्य मराठा बघा, एका साईड धाकटी डहाणू जो सध्या फॉर्म मध्ये संघ आहे तो तुम्हाला बघायला मिळणार आहे. तारापूर फायटर हा संघ बघायला मिळत. नामांकित संघ तुम्हाला बघायला मिळणार रविवारी. एका साईडला मटण खायची की चिकन, खिमा घ्यायचं की प्रत्येकाला विचार करावा लागेल असा रणसंग्राम रविवारी बघायला मिळणार आहे. आयोजक आहे ते मित्र परिवार चषक, जेवढं कौतुक करावं. एका साईडला विशालांगी बघायला मिळते, दुसऱ्या साईडला थोडं गौतम अकरे बघायला मिळेल. एका साईडला संदीप पाटीलची उपमा दिला मी यज्ञेशला. संदीप पाटील तसे ताकदीच खेळतो त्या काळात, तसं यज्ञेश खेळतोय. बघूया कशा पद्धतीने होते. इथे बाकी सुंदर चेंडू हाताळत जातोय. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. परिपक्व क्रिकेट बघायला मिळते. ट्रॅक टी शर्ट हे नियम जे असतात हे तुम्हाला मैदानावर बघायला मिळतात. दांडीच्या खेळाडूंकडे हे नेहमीच पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाजी हाताळतोय कुशल. इथे बाकी चांगल्या पद्धतीने ढकलला जातो. कव्हरच्या रिझल्टला सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. लेदरचा स्विंग जर तुम्ही पाहिलात ना, तुम्ही बॉल रिलीज कराल आणि कशा पद्धतीने चेंडू सोडला जातो त्या रिलीजवर तुमचा चेंडू स्विंग होतो. सिम जी आहे तिच्या पिचवर गेली तो बघायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताला बघायला मिळते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. इथे बाकी रिव्हर्स स्विप खेळायचा चेंडू जातो. फॉर्मॅनच्या रिझल्ट डायरेक्ट हिट पाहायला मिळते. दरम्यान नाही. इथे बाकी तुम्हाला लहानपणी आबादुबी किंवा गोटी करायला पाहिजे होतं. तर दरम्यान एक चांगली चोटी तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड स्थिती 5 धावा हलो या फलकावर लागल्या जातात. पुन्हा एकदा लेदर क्रिकेट खेळणारे खेळाडू बघायला मिळतात. आजकाल खरोखर कौतुक वाटते की दांडी आणि उचलीचे खेळाडू असंख्य क्रिकेटपटू लेदर खेळायला बघतात. निश्चित आपण पाहिलं तुमच्या अखिल भारतीय मांगेरा समाजमध्ये जेव्हा तुमचा दांडीचा संघ असायचा चिंचवडच्या मैदानावर, मला बोलून घ्यायचं फक्त मी चांगल्या टीम असेल आणि तो क्लास पाहिलाय. तन्वीस वजे तुमच्या गावातलं एक मोठं नाव ज्याने खरोखरच काम केलंय. आता तो मुंबई का खेळत नाही वाईटच्या रूपात धावसं असंख्य लोकांना विचारतात. त्याने रेकॉग्नाइज केलाय. दमणशी त्यांनी अप्रिएड केला. पुढच्या वर्षी दमण संघ तुम्हाला भारतीय संघावर रणजी ट्रॉफी खेळायला बघायला मिळेल, मुश्ताक ट्रॉफी खेळायला मिळेल. तर हे बरेचसे खेळाडू आहेत मुंबईचे ज्यांनी दमणशी रेकॉग्नाइज केलाय. हा यंगस्टार आहेत. ही अतिशय सुंदर क्रिकेट खेळतात तुम्हाला पाहायला मिळतात. आणि पाहिल्यानंतर आम्हाला देखील गौरव वाटते की तुम्ही वरचा क्रिकेट खेळा. लेदर क्रिकेट तुम्ही खेळलात तर पुढे जाऊ शकतात. असंख्य लोकांना नोकऱ्या लेदर क्रिकेटच्या माध्यमातून मिळू शकतात. टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी लोक आता DC मध्ये काही खेळाडू आहेत आणि त्यानंतर सर्वात पहिल्या नोकऱ्या जर मिळाल्या असतील टेनिसमध्ये तर अनिल घरत, अनिल नाईक 11 स्टारसाठी खेळाडू. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडू टटवला. इथे बाकी धावसंख्या 1 निवड त्या धावसंख्या होते ती 8 धावा या फलकावर लागल्या. तो कोणत्याही पद्धतीचं रूम मिळत नाही. मोठे फटके खेळतात तुम्हाला बालगणीचे खेळ दिसत नाही. 2 गडी तंबूत पडत. ते मुदुला संघाने नाणेफेक जिंकून ज्या पद्धतीने कडधाने आत्मविश्वास दाखवला तशा पद्धतीने जखून ठेवलं जातंय ते बालगणेश संघाला. आणि नेहमीच तुम्ही वर्षभर एकत्र खेळतात. तुमची दांडी प्रीमियर लीग असते, 26 जानेवारी मॅच असतात, बाकीच्या सणाला मॅचेस असतात आणि एकमेकाचे कच्चे रुळे माहिती असतात. इथे बाकी बॅकफुटला निघाला गलीच्या चेंडू खेळण्यात चेंडू जातो सीमापलीकडे 4 धावा.
यस, देवाची कृपा आम्हावर, कारण देवाची कृपा तुमच्यावर असणार. अथांग महासागरामध्ये तुम्ही त्या पाण्यावर तरताना, पाण्यावर तरुण तरुण जाळं पसरून मच्छी पकडून उदारनिर्वाह करताना तुम्हाला पाहायला मिळते. ही कोळ्याची जात तुम्हाला बघायला मिळते. आणि आता बाकी मैदानावरती जात होतो नवीन फलंदाज, ज्या फलंदाज भरत म्हटलं की भरत मेहरचं नाव घेतलं जाते. ज्या डावखुऱ्या फलंदाज तुम्हाला समाजाची वेशभूषा कुठलं माहीम फिशरमॅन काढून नाव काढलं गेलं. मुंबईच्या प्रत्येक मैदानावरती आज देखील त्या गोलंदाजाचं नाव घेतलं जाते, तो म्हणजे भरत मेहर. आता बाकी गोलंदाज प्रशांत 3 गडी बाद केले आतापर्यंत. हो 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 हो, काय गोलंदाजी टाकली जाते, कोणत्याही प्रकारचं रूम देत नाही. इथे बाकी अपील केले जाते. दरम्यान धावसंख्या 1 निवारते लेग बाईच्या रूपामध्ये. पंच इशारा करतात, धावसंख्या 1 निवारते आणि 13 धावा या फलकावर लागल्या जातात. 13 म्हटलं की साऊथ आफ्रिका अनलकी फिगर म्हणतात, इंग्लंडमध्ये देखील 13 अनलकी फिगर म्हणतात. पण भारतामध्ये तसं काय नाही. मांजर आडवी गेली तरी आपण मुलीच्या लग्नाची खरेदी करायला जातो. मग काय लग्न थांबतात का? असं तू प्राणी आहेत ना हो, घरातून शेवटी उदाहरण बाहेर जाणारच ना. असं काही नसते, काही नसते हो, काहीच नसते. फक्त तुम्ही गुण जमले पाहिजेत लग्नामध्ये. असंख्य मांजरी, मी तर माझ्या डोळ्यातून संध्याकाळी माझ्या या बिल्डिंग त्या बिल्डिंगला मॅन झालं म्हणून आपली कामं होत नसतात. ही एक आपल्या मनाची शंका असते. इथे बाकी सुंदर गोलंदाजी प्रशांत. आईचा जन्म घेताना पोटामध्येच क्रिकेट शिकून आला असणारा, वडिलांचं कधी क्रिकेट नसेल पण शेजारी क्रिकेटर असताना असं बघायला मिळते. काय गोलंदाजी, जेवढे चेंडू टाकत तेवढे वेगवेगळे पैलू तुम्हाला बघायला मिळतात. कोणत्याही रूम देत नाहीये. सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. अक्षरशः 14 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू भरत यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा बाळगल्या जातात. हो, यावेळी बघा ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू खूप पडला होता. बघा हा वाईड का दिला गेला? जे नवीन फलंदाज असतात तुम्ही अफड करत नाही. या फलंदाजाने अफड केलं, आवाक्या बाहेर चेंडू होता, वाईड दिला. म्हणजे तुम्ही खेळून जर चेंडू बाहेर असेल तर वाईड दिला आणि खडे खडे खेळले. बघा सफल देखील झाले नाही. तर हा वाईड का दिला ते बाकीच्या खेळाडू शिकायला पाहिजे. वेल डन, कीप इट अप. चांगली पंचगिरी इथे बघायला मिळते. इथे बाकी चेंडू टट्टेवर जातो, लॉंगच्या रिजनला हातामध्ये झेल जातो आणि चौथा गडी तंबूत परत प्रशांतच्या खात्यामध्ये चौथा गडी उगाडला जातोय. काय गोलंदाजी धार बघायला मिळते. काटेरी वाणं कसं टाकायचं, पैशात कसं पकडायचं आणि गडी कसं फसवायचं दाखवलं जाते. सुंदर गोलंदाजी जसं बघायला मिळते प्रशांतच्याकडनं. डीजे छोट्या चणीचा खेळाडू आपण म्हटलं की छोट्या चणीच्या खेळाडूने विश्व गाजवलं. गुंडप्पा विश्वासंघ, सुनील गावस्कर, ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर. उंची कमी आहे पण कीर्ती किती मोठ्या. तसं बघू या फलंदाजाकडनं मोठ्या आशा आगल्या जातात. हा हा हा, काय गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी चेंडू त्याच्या हातावर झोप कराडो. एक चांगला कॉटन बॉल तुम्हाला बघायला मिळाला असता तर तिची सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. प्रशांत यांचं कौतुक करावं लागेल. कोणत्याही परिणाम नाही. आता तिसरं षटक हाताळतात. फलकावर धावसंख्या 1 16 धावा या बाकी फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला मैदानावरती बघायला मिळते. इथे एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतो. ऑफ ज्याला म्हटलं जातं अप्रतिम ड्राईव्ह बघायला चांगलं क्षेत्र खेळ पाहायला मिळतो. यहाँ पे रुक नाही रुकते तो पोहोच जाते थे. तो मोठा झटका पुढे एकदा बसतोय. 5व्या गडी तंबूत जातोय आणि फलका धावसंख्या लागला ती 17. 3 षटकं 5 बाद 17 धावा ही परिस्थिती आहे. ती म्हणजे बाल गणेश संघाची. 3 षटकं 17 धावा 5 गडी बाद. एका दयनीय अवस्थेकडे आपण जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रशांत यांच्याकडे पाहिलं. 1 गडी धावबाद झाला, 4 गडी तंबूत धाडलेत प्रशांतच्या 2 षटकामध्ये. चला आपण सिच्युएशन सचवायचं आहे. बरोबर चाललंय. 15 मिनिटं झाली, 3 षटकं टाकून झालीत. या मैदानावरती आपण बघतोय तो सामना होतो तो म्हणजे बाल गणेश विरुद्ध मृदुला 11. मृदुला 11 संघ नाणेफेक जिंकला आणि बाल गणेश संघाला आमंत्रित केलंय. तर प्रथम फलंदाजी करताना 3 षटकामध्ये बाल गणेश संघाची धावसंख्या झाल्या 5 बाद 17. तर निम्मा संघ निम्बा इनिंग मध्ये परतलाय. आता बाकी गोलंदाजीसाठी कोण बघूया.
अक्षय नावाचा गोलंदाज आता बाकी उद्याला 11 संघाकडनं गोलंदाजी करतोय. अतिशय सुसज्ज मैदान तुम्हाला बघायला मिळते ते म्हणजे निश्चित उशीचं हे मैदान. आणि आपण जे बघतो या प्रतियोगितेचं नाव आहे, या ट्रॉफीचं नाव आहे, या आयोजनाचं नाव आहे ते मित्र परिवार चषक. इथे दगदगता ट्रॉफी बघतोय. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर हे इंडिव्हिज्युअल प्राइज तुम्हाला बघायला मिळतात. आणि पहिला, दुसरा आणि तिसरा कारण 3च ग्रुप आहे, त्याच्यावर 3 पारितोषिक असणार आहेत. 24 संघाचा सहभाग तुम्हाला बघायला मिळतो. एक गाव एक संकल्पना हा बघायला मिळतो. आजच्या दिवसात तुम्हाला 8 संघ बघायला मिळतील, उद्या 8 संघ. आणि रविवारी संघ जे आहेत की बिर्याणी खायची की मटण खिमा खायचा, भुजिंग खायची की चिकन खायचं, कारण मात्रभर 8 संघ पालघर डहाणू तालुक्यातले मात्रभर 8 संघ तुम्हाला बघायला मिळतील. दंड चेंडूफळीचा खेळ ठिणगीकडे पेटणारे धावासाठी संघर्ष करताना बघणार आहोत. आणि अतिशय उत्कृष्ट आयोजन मित्रपरिवारातर्फे तुम्हाला इथे बघायला मिळते. इथे बाकी शॉर्ट प्लेन चेंडू इथे बाकी फाईन लेगच्या रिझल्टला जातो. मग ढेल घेतो थर्डमॅनचा खेळ धरून गडी तंबीत पडतोय. तो 6वा गडी तंबीत परततोय. हा गोल्डन डक होता. पहिल्याच चेंडूवर जेव्हा बाद होते त्याला गोल्डन डक म्हटलं जातं. असं असंख्य क्रिकेटपटू जो गोल्डन डक मध्ये बाद होतात. आपण जर पाहिलं असेल असंख्य टेस्ट मॅच आपण बघितल्यात, असंख्य वन डे देखील पाहिल्यात की गोल्डन डक मध्ये आउट होते. नाव दिलं जातं गोल्डन डक, पण संघासाठी खूप ते खराब बाब असते. आणि आता बाकी जातो तो अक्षय. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज बघतोय. डावखुरा गोलंदाज ओव्हर विकेट मार्क करतोय. इथे बाकी लेफ्ट टेम्पो यॉर्कर इथे टेम्पो खेळून काढला जातोय तो मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी बघता येतं एकदा थोडंसं फंडिंग होते, दुसऱ्या होतं की पाहिजे आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या जातात. फरकावर धावसंख्या लागती जाते की 19 धावा या फरकावर लागल्या जातात. यानंतर मॅच होते सावटा विरुद्ध कोळी बॉईज दांडी आणि जेएन्स 11 सावटा असा सामना खेळ दोन्ही संघाच्या कडून नाणेफेकीसाठी यायचे. ओहो, इथे चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो. नॅचरली स्विंग ज्याला म्हटलं जातं ना, नॅचरली कट जे बघायला मिळते ते डावखुरा गोलंदाजाकडनं इथे बाकी वाईडचं घोषित केलं जाते. आणि फरका धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 21 धावा. 786 म्हणजे 21. आपण मोदक वाहतो गणपतीला ते म्हणजे 21. धर्मभाव समभाव ज्याला म्हटलं जातं ते आहे, पण राजकारणाने जातपात घडवले आणि मग बाकी बघितलं की देशाला वळण लागलंय ते पाहता येत नाही. आणि फरका धावसंख्याला ते 21. आता बाकी किशोर आठवण होते 6 चेंडू 6 धावा. आपण ते गंगोत्री हॉटेलचं मैदान विसरू शकत नाही. भूषण नावाचा गोलंदाज आज देखील स्वप्नात येतोय. तर किशोर असंख्य मैदानं तुम्ही गाजवलीत. 6 चेंडू 3 धावा नसताना पालघरमध्ये काना भरवानी ज्या मॅच भरल्या होत्या ते 6 चेंडूमध्ये 6 गडी हातात असताना किशोरने तो सामना जिंकून दिलाय. ती आज देखील प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही ती मॅच पाहिलाय. काय गोलंदाजी केली होती, लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाजी कशी असावी ते उदाहरण दाखवलं गेलं होतं. आणि असंख्य लोकांनी त्याला शाबास केलं. संपूर्ण गावच्या मैदानामध्ये लोटलं गेलं होतं. तिकडे पालघरमध्ये तो विश्व आम्ही पाहिलाय. 25 वर्षापूर्वीचा तो इतिहास सांगतो तुम्हाला मी. इथे तुमच्या खूपच बाहेर चेंडू जातो, वायर घोषित केलं जाते. धावसंख्या 1 ने वाढलेल्या धावसंख्या होती ती 22 धावा या फरकावर लागल्या जातात. चौथ्या षटक मार्गस्थ 6 गडी तंबूत परतलेत ते म्हणजे निश्चितच बाल गणेश संघाचे. प्रखर सूर्यप्रकाश, खणखणीत अशी गरमी तुम्हाला बघायला मिळते. चेंडू इथे तटवायचा होता. खरे खरे खेळले नेक्स्टचा ग्लास लिंबाईच्या रूपामध्ये. धावसंख्या 1 वरती धावसंख्या होती ती 23 धावा हा फलकावर लागला जातो. चला तर 23 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. एकदा पुन्हा आपल्या इथे बाकी चेंडू पडल्यानंतर सुंदर गॅदर तुम्हाला बघायला मिळते. हॅलो, चांगलं गॅदरिंग तुम्हाला पाहायला मिळते. अतिशय सुंदर गॅदर केलं जातं. इथे काय कौशल्य पाहायला मिळते. हो, डावखुऱ्याची नजाकत ज्याला म्हटलं जाते ना, तसा चेंडू पडला की बाहेर निघाला की ते बघायला मिळते. पण खऱ्या अर्थाने यॉर्करचा अस्त्र ज्याने आणला, यॉर्करचा निर्माता पाकिस्तानचा वॉसिम अक्रम. इथे बाकी ओव्हरपिच चेंडू खेळला जातो लॉंगच्या रिझनला. 1 धाव तो फरकावर लागलीच जाते. इथे बाकी सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते.
धावसंख्या 1 निवाडत्या धावसंख्या होते ती 24 धावा या फलकावर लागल्या जातात. आवाज थोडस हा. अतिशय सुंदर क्रिकेट तुम्हाला मैदानावर बघायला मिळते. किशोरचं शेवटी माणसाला वय मिळते ना, ती ताकद ती क्विकनेस पण आपल्याला बघता येत नाहीये. असंख्य मैदान त्या काळात ज्याने गाजवलेत. शेवटी माणसाची आय ट्रॅक कमी होते. मी सांगेल की सफेद चेंडू पिवळा झाला तर मुंबईचे किती क्रिकेटपटू आपल्या दृष्टिकोनातून नाहीसे झाले. पुन्हा डावखुरा गोलंदाज इथे बाकी खडे खेळताना आता पुन्हा चेंडू वाईट दिला जात आहे. धावा कशा देखील येत पण धावा जमतायत. निश्चित जमेची बाजू बघायला मिळते ती म्हणजे 25 धावा बघायला मिळतात तुमच्या बालगणेश संघाकडनं. 6 गडी तंबूत परतलेत. पॉवर प्ले मध्ये काही धावा जमल्या नाही, फक्त 12 धावा ह्या पॉवर प्ले मध्ये निघाल्यात आणि प्रशांतने 4 गडी बाद केलेत. खरे तर 5 गडी बाद झाले, त्याच्यात 2 षटकात 1 धावबाद झालाय. इथे बाकी हलक्या बॅटने किंबू खेळून काही ढकलला जातोय तो विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 निवाडते. थोडीशी हडबड होते, बघता बघून दुसरी धाव देखील पूर्ण होते आणि धावसंख्या होते ती 26 धावा या फलकावर लागल्या. 27 धाव माफ करा, 25 होता, 27 धाव पाणी घेऊन जायचं मध्ये. तर 27 धाव फलकावर लागला जातात आणि षटक संपले. 4 गडी बाद झाले, 6 डीजे. चला आता आपण जाऊया पुन्हा सामन्याकडे. आवाज क्लिअर करा, थोडासा तुमचा साऊंड खरखरतोय. माईक होऊन दे आणि होऊन दे रे. तंबूत परतले. अतिशय दयनीय अवस्था झालाय ती म्हणजे बाल गणेश संघाची. 5वं षटक मार्गस्थ आहे. तिथे कौतुक प्रशांत नावाच्या गोलंदाजा जो खिंडार पाडलाय पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये. 3रं षटक तरी प्रशांतने हाताळलं. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो बॅट्समन नेम विजय. बघूया विजय नावाचा फलंदाज गोलंदाज आहे तो कुशल. अँड बदलला यावेळेला. बाकी पहिलं षटक टिकून टाकलं होतं त्यांनी. पॉवर प्लेचं 2रं षटक टाकलं होतं कुशलने. आता किशोराच्या मोठी जबाबदारी, एक अनुभव त्याला लावायचा आहे. एकीच 2 धावा देखील खूप काही आकार देऊ शकतो धावांना. इथे बाकी ऑफ्टरच्या बाहेर चेंडू जातो. बघूया पंच दोन्ही हात बाहेर घोषित करतात. वाईट धाव घोषित केले जाते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती ती 28 धावा या फलकावर लागल्या जातात. एकमात्र फलंदाज त्याने 7 धावा काढल्यात. 2 फलंदाज भोपळा आहेत. 2 फलंदाज 1 धावावर बाद झालेत. 7 गडी तंबूत परतले. किशोरांची विकेट इथे बाकी जोर येतो. 8वा गडी तंबूत परततोय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. कौशल्य लावलं जाते. क्लास बघायला मिळतो गोलंदाजीचा. 8 गडी तंबूत परतलेत. वैभव नावाचा फलंदाज जातोय. बघूया
आज बाकी गावामध्ये खेळताना तशी बॅटिंग आलाय, कारण 8 गडी तंबूत परतलेत म्हणून फलंदाजी मिळाली. नाही तर असंख्य असे दांडीचे संघ की 10 वर्ष खेळली तर एखाद दिवशी फलंदाजी येत नाही, कारण फलंदाजच बाद होत नाही ना. मोठ्या मोठ्या संघामध्ये बघतो लाखाच्या 20 फलंदाज बाद केले, पण असंख्य फलंदाज असे आहेत की ज्यांनी आजपर्यंत फलंदाजीच केलेल्या नाहीत, पण सांगता पण दांडी संघामध्ये खेळले. बघा किती गर्व असायला पाहिजे. सुंदर गोलंदाजी हाताळतोय कुशल. हा 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 खडे खडे मारण्याचा प्रयत्न केला जातोय, पण निर्वाद वर्चस्व गाजवलं जाते. तुझी जर मुजुला इलेव्हन संघाची गोलंदाजी चांगली बघायला मिळते. कोणत्याही गोलंदाजाकडनं मोठं रूम दिलं जात नाही, मोठे फटके तुम्हाला बघता येत नाहीये. थर्डमॅन बघायला मिळते, पॉइंट बघायला मिळते, डीप कव्हर बघायला मिळते, बुड ऑफ क्षेत्ररक्षणाच्या आत बघायला मिळते, सर्कलच्या आत. इथे बाकी चेंडू टटवला जातो डिस्कनेक्टच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जाईल. थ्रो करेपर्यंत फलकावर धावसंख्या 1 निवारते आणि धावसंख्या होते 29 धावा या फलकावर लागल्यात. 8 गडी तंबूत परतलेत. आपण बघतो मित्र परिवार चषक 24 संघाचा सहभाग इकडे बघायला मिळतो. विजेता संघास 50,000 रुपये, उपविजेता संघास 25,000 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येईल. उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज असे इंडिव्हिज्युअल ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळतात. हा एकदा इथे पुन्हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये पकडलं जाते, गोलंदाजी टिचून मारा केला जातोय, कोणत्याही रूम दिलं जात नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. बाल गणेश विरुद्ध आपण सांगतो मृदुला 11 संघाने नाणेफेक जिंकलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं फलंदाजासाठी. पुन्हा एकदा आपल्या सरकारला पुढचा चेंडू इथे बॅकफुटला गेला, चेंडू टटवला जातो. तुम्ही मिडविकेटच्या रिझनला लॉंगॉनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत धावसंख्या 1 निवडतात. धावसंख्या होती ती 30 धावा या फलकावर लागल्या जातात. ते 5 षटकं संपली आणि 5 षटकाच्या समापनानंतर फलकावर धावसंख्या 30 धावा या फलकावर लागल्या जातात. संघ आणि कोळी बॉईज दोन्ही संघांना नाणेफेक यायचं. हे षटक संपलं, इनिंग संपली की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. कोळी बॉईज आणि सावटा संघ. पूर्वी जिथे मी 1 लाखाची मॅचेस केली होती, राकेशबाई डहाणूवाला चषक डोंगरी पाडा. चला सावटा संघ घेतात. आता बघ शेवटचं षटक या इनिंगचं. चला विशाल क्वालिटी बोलवतात. शेवटचं षटक घेऊन येतो प्रथमेश. 8-32 अशी दयनीय अवस्था आहे. इथे बाकी वाफटमच्या खूपच बाहेर पंच दोन्ही हात बाहेर करून वाईट घोषित करतात. फलकात धावसंख्या लागली जाते. 31 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत आजच्या दिवसाला तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. इथे बाकी बॅटची एज जातो, झेल सुटलाच जातोय. यष्टीकडे धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होती 32 धावा या फलकावर लागल्या जातात. मैदानावरती चालेल द्वंद्व युद्ध. वर्चस्व मिळवलं आहे ते म्हणजे मृदुला 11 संघाने. इथे बाकी बाद स्वतः फलंदाज निघतोय. बघा कशात पद्धती झाला ते म्हटलं जातं. क्रिकेटचा आत्मविश्वास जुळवायचा, पंचाला चांगली साथ द्यायचा आणि खेळाचं दर्शन चांगलं घडवायचं बघितलं जाते. डीजे आता जातो तो HT म्हणजे हाय टेम्परेचर 25 लिहिलंय म्हणजे क्वार्टर म्हटलं की संध्याकाळची आठवण. आपण 25 लक्षात ठेवू शकत नाही, पण क्वार्टर म्हटलं की पटकन आठवण असं लक्षात ठेवलं जातं. बाबा कुठे गेले तर लोक म्हणतात क्वार्टर या ठिकाणी गेलेत. बघा काय काय सांगितलं जाते, बोला किती उपचार झाले, कसं काय घडवलं जातं. शेवटची जोडी मैदानामध्ये आणि फलका धावसंख्या लागली ती 32 धावा फलकावर लागला. खरोखर चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते मृदुला 11 संघाकडनं. तर पुन्हा विनवणी करतो की नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधार सज्ज व्हायच्या टॉस बॉक्स मध्ये सावटा विरुद्ध कोळी बॉईज.
प्रथमेश हा इथे बाकी चेंडू टटवला जातो डिस्क्वेअरच्या रिझनला. इथे बाकी क्षेत्रक्षण करत धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 33 धावा या फलकावर लागलं जाते. कोळी बॉईजचे कर्णधार आणि सावटा संघाचे कर्णधार आता यायचा. यानंतर बाकी आपला सामना खेळत जाईल. एक इनिंग संपली की आपण टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक केली जाईल. सुंदर वारे वाहताना दिसतात. मित्र वायर कुठे हालू नका प्लीज. पुन्हा एकदा आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू. हा चेंडू अति सुंदर क्षेत्रक्षण केलं फॉलो थ्रो मध्ये. मोदीला 11 संघाच्या सगळ्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. जी गोलंदाजी हाताळलाय, ज्या पद्धतीने कर्णधाराने आपल्या गोलंदाजाने रचना सांगितलं, क्षेत्रक्षण पद्धतीने गोलंदाजी केली जाते. आता जर आपण विचार केला ऑफ साईडचा, तुम्हाला थर्डमॅन बघायला मिळते, पॉईंट बघायला मिळते, डीप कट बघायला मिळते, लॉंग ऑफ आतमध्ये बघायला मिळते. लेग साईडला घेतलं लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग पहिले सर्कलच्यात पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू टटेला लॉंग ऑफच्या रिझनला एकदा बघायला मिळते. चेंडू पाठीमागे खेळला जातो. इथे बाकी हो थोडंसं 4 क्षेत्राची झेल सुटला होतो, पण एका धावावर समाधान मानावं लागले जाते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होती ती 34 धावा. बघूया HT ज्यांचं नाव आहे ते KT म्हटलं की आपल्याला गणपतीची आठवण आठवते. कारण 52 पत्ते जादूमध्ये KT जमा करतो आणि मग आपण बघितलं काय खायचं, मग चायनीज घ्यायचं, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं, अशा पद्धतीने KTची आठवण केली जाते. इथे बाकी बघूया ह्या फलंदाजाकडनं षटकाराची अपेक्षा बाळगल्या जातात. हो चेंडू पडल्यानंतर चेंडू चांगल्या पद्धतीने फिरवला जातो. तो दरम्यान 6 षटकं संपली आणि 6 षटकाच्या समाप्तानंतर फलकावर धावसंख्या लागली ती 34. विजयासाठी करायच्या मृदुला 11 संघाला 35 धावांची आवश्यकता. तत्पूर्वी नाणेफेकीसाठी यायचे सावटा संघाचे कर्णधार आणि कोळी बॉईज संघाचे कर्णधार. चला आमचे चला इथे बघा आपण नाणेफेक करतोय. कोळी बॉईज आणि सावटा संघाकडून आपण सावटा. ओके कोळी बॉईज वेळन सावटा संघ आपण यस. एक जुने जाणते खेळाडू असंख्य सुंदर मैदानं गाजवलीत. डावखोळा गोलंदाज कसा असावा, MRI चेंडूमध्ये प्रभुत्व कसं गाजवायचं, 6 चेंडू 3 धावा असताना सामना जिंकून यायची करामत माझ्या समावेशामध्ये आजपर्यंत 3 वेळा केलाय. त्यांच्याकडनं नाणेफेक झाली. यस कोण कॉल करणार? कोळी बॉईज कॉल करतात. आता बघा शाप येतोय. आपण नाणेफेक जिंकलं, काय घेणार आहोत आपण? मी फिल्डिंग घ्यायचा विचार करेल, कारण की बॅटिंग फिल्डिंग लाईन नाही, बॉलिंग लाईन आमची साईड चांगली आहे. नंतर आम्ही बॅटिंग लाईन पण चांगली करू. मी ते असून कारण अचानक विचारलं की हल्लीच्या मुलांना इंस्टाग्रामवर कसं लिहायचं, व्हॉट्सअपवर कसं बोलायचं आणि फेसबुकमध्ये कसं चालायचं हे जास्त माहिती असतं. असंख्य खेळाडू बघतो की ते बाकी माईक मध्ये बोलतात. या सावटाजी आपण नाव आपलं यश. निश्चितच तुम्ही काय घेतलं असतं नाणेफेक जिंकली असती तर? आम्ही सुद्धा पहिला फिल्डिंगच स्वीकारली असते, कारण की चांगली आउटफील्ड दिसते. आमची बॉलिंग साईड सुद्धा चांगली आहे. म्हटलं की पहिला हा उच्छडी मैदान आम्ही पहिल्यांदा खेळतो या ग्राउंडवर. मात्र सर्व उत्सुकता आहेत आमचे प्लेयर सर्व सावट्याचे. मात्र आम्हाला फिल्डिंगच पाहिजे होती. तरी आता काय आम्ही टॉस हरलो तर आम्ही बॅटिंग करून सुद्धा चांगले करायचा प्रयत्न करू. येस तुम्ही सर्व कोळी समाजाचे आहेत की माछी समाजाचे मिक्स खेळाडू आहेत? आम्ही मांगेला समाजाचेच आहे. माझं पूर्ण नाव यश पागदरे. म्हटलं माझे भाऊ, माझे काकांचे पोरं सर्व आमच्या गावातलीच टीम आहे, आपल्या मांगेल्यांची टीम आहे. ओके वेळ करतात. ह्याला म्हटलं जातं कणखर बाळा. आवाज कसा असावा तर सावटाच्या कर्णधार कसा. तर ऑल द बेस्ट. जोडूया आपण क्षेत्रक्षण घेतलं, तुम्हाला बॅटिंग रेडी व्हायचंय. चला आणि निश्चितच तुमचे देखील आभार मानतो. आमच्या जुनं जाणतं क्रिकेटपटू सोनं कसं असावं तर तिथे आमच्या अंकलसारखं असावं.
37 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. 35 ना 35 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आपण बघतोय सामना तो म्हणजे मृदुला 11 विरुद्ध बालगणेश. चला सामना पंचाचा इशारा. सलामीची जोडी कोण आहे मृदुलाकडनं? कुशल आणि मनोज सलामीची जोडी. आणि गोलंदाज जातो म्हणजे किशोर, त्याने अनेक वर्ष आपले मैदानं गाजवली. दांडी संघाकडनं धुरा सांभाळलाय. असंख्य मैदानावर ज्याने आपला पराक्रम गाजवला. इतिहासाची वापसी कशी करावी त्या दाखवताना तरुणाईला शिकवायला पाहिजे की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. आपल्या षटकाला पुढचा चेंडू, हा कव्हरच्या दिशेने इथे बघा चेंडू टेटवला जातो. व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, क्लास कॅच बघायला मिळतोय. आजच्या दिवसातलं सर्वोत्कृष्ट कॅच म्हणूनच तो म्हटलं जातं ना, पकडो कॅच जितो मॅच. आम्ही जेव्हा जेवत होतो तेव्हा आम्हाला सुरेश कंजरकर सांगितलं की मी विकेट घेतली पण मला संपूर्ण सहयोग क्षेत्ररक्षकांनी केलं म्हणून आज मी चांगला गोलंदाज. बघा एका चांगल्या विचारवंताचे चांगले गुण तुम्हाला ऐकायला मिळतात. वेळ नंतर म्हणून ते म्हटलं जातं. आणि ह्याचं जास्तीत जास्त मार्क कोणाला दिले पाहिजे तर 99% मार्क त्या क्षेत्ररक्षकाला दिले पाहिजे. जो चौकार बघायला मिळाला तर तिकडे झेल पकडला आणि अतिशय सुंदर झेल पकडलेला आहे. डीजे तरीचे एक सुंदर झेल तुम्हाला पाहायला मिळाला. अप्रतिम कॅचेस विन द मॅचेस ज्याला म्हटलं जातंय ना ते आपल्याला बघायला मिळतं. तो विजय नावाच्या खेळाडू सुंदर झेल पकडला. आता बाकी नवीन फलंदाज जातोय तो प्रथम मॅच आणि आता मनोज घेतो स्ट्राईक. तर पहिलाच चेंडू कुशल बाद झाला. गोलंदाज होता किशोर. झेल पकडला गेला कव्हरच्या रिझनला विजयाने. हा इथे बाकी बॅटची घेऊन चेंडू जातो तेवढे शॉर्ट थर्डमॅच्या रिझनला. इथे बाकी खराब थ्रो बघायला मिळतं पण चांगलं गॅदरिंग देखील पाहायला मिळते. त्यामुळे धावसंख्या 1 वाढते. आपलं खातं उघडलं आणि फलका धावसंख्या लागते. 1:35 धावा ह्या विजयासाठी करायच्या. खरं तर 36 चेंडूने 35 धावा ही धावसंख्या सोपी मानली जाते. पण मी सांगितलं सुरुवातीला की 2 पॉवरच्या षटकामध्ये जर मोठे 3-4 झटके दिले तर बाकी सामना आपल्यासाठी ढोकू शकतोय. अतिशय उत्कृष्ट मैदान तुम्हाला बघायला मिळते. मित्रपरिवार चषक आपण पाहतोय. आजच्या दिवसात तिसरा सामना. हो यहाँ पे चकमा दिया और जगा दिया मगर बिल्कुल खड़े खड़े थे यहाँ पे. बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हुए सुंदर गोलंदाजी टाकायला तेवढं चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते. आणि यष्टीरक्षकाचं नाव आहे ते तन्मय. बघा गॅदरिंग कशा पद्धतीने बघायला मिळालं. क्लास गॅदरिंग पकडला. 1 सेकंद असतं त्याच्यामुळे तुम्हाला करावं लागतं. तेवढी चांगली पंचगिरी बघायला मिळते. अपील केलं होतं यष्टीरक्षकाने. इथे बाकी फुलतो चेंडू यावेळी तटवला एक जातो फलका लागली जाते. इथे बाकी क्षेत्र चेंडू ऑफसाईडला पडला तर थोडं थांबला जातोय. दरम्यान धावसंख्या 2 निवडते आणि 3 धावा या फलकावर लागल्या जातात. 35 धावा विजयासाठी करायच्या आहेत. आजच्या दिवसातलं निश्चितच एक कौतुकास्पद म्हणावं लागेल. उछळी बी संघाने 51 धावाची पहिल्या गड्याची भागीदारी केली. ओपनिंग पार्टनरशिप आजच्या दिवसातले काय बॅटिंग बघायला मिळेल. क्लास ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालेले. इथे बाकी चेंडू पडत थोडासा बाहेर जातो. खडे खडे खेळायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू हाताळला जातोय. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली. आतापर्यंत जे चेंडू टाकलेत प्रत्येक चेंडूमध्ये विविधता तुम्हाला पाहायला मिळते ती किशोरच्या गोलंदाजीकडनं. ज्या पद्धतीने अधिराज्य गाजवलंय पालघर क्रिकेटमध्ये उछळी आणि दांडीच्या संघाचं कौतुकच करावं लागेलच. यहाँ पे फंसा दिया. बिल्कुल सीधी गेंद फेंकी थी ऑफ स्टंप के काफी बाहर थी. वाइट के रूप में स्कोर एक आगे बढ़ता हुआ 4 धावा या फलकावर लागल्या जातात. यावेळी थोडंसं प्रयत्न केलं गेलं की फलंदाज स्टेप आउट होतो की काय पण फलंदाज जागेवरच खेळला आणि यावेळेला बाकी थोडंसं नियंत्रण खराब होते ते गोलंदाजाकडनं. किशोर आतापर्यंत सुंदर षटक हाताळलं जाते पॉवर प्लेचं. सुंदर गोलंदाजी भूल भुलैया में नच्चे बलिये ज्याला म्हटलं जातं. बदलत तर बाकी सुद्धा होत नाहीये. यावेळेला बाकी थोडंसं आमंत्रित केलं गेलं. फायटिंग देवाजी जेव्हा षटक संपले तर पहिले षटक फलकावर लागलं गेलं. 1 गडी तंबूत परतलाय आणि फलका धावसंख्या लागलाय 4. आता धाव्या हवा आहेत तुम्हाला 30 चेंडू आणि 31 धावा. डीजे
चला क्षेत्ररक्षण लावायचं आहे, जास्त उशीर करू नका. 30 मिनिटामध्ये जी नियमावली आहे तुम्हाला करायचं आहे, ह्या नियमाचं पालनत्व करावंच लागेल. 30 मिनिटामध्ये तुम्हाला 6 षटकं टाकायची आहेत. आपण बघतो श्री लाईव्हच्या माध्यमातून चिराग हा जो आमचा आहे जो ऑपरेटर आहे श्री लाईव्हचा, खरोखर चांगली तुम्हाला बघायला मिळते, क्लिअरिटी बघायला मिळते. आपल्या घरच्या गावामध्ये मामाच्या गावामध्ये राहताना सातपाडीचा सुपुत्र आहे खऱ्या अर्थाने, तो पण त्या दांडीचं बॉईज म्हणून ओळखलं जायचं. असंख्य वर्ष आम्ही एकत्र समालोचन केलं, जेव्हा हिंदीमध्ये तो करायचं, मराठीमध्ये ती करायचं. चांगलं क्रिकेटची पळवणं बघितलं. आज बघितलं की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नगर असो, परभणी असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, प्रत्येक ठिकाणी जात असतो आणि महाराष्ट्राचं दर्शन घडवतो. येता जाता महाराष्ट्राच्या असंख्य क्रिकेटपूर्वीच्या गोष्टी तुम्हाला कळत असतात आणि निश्चितच कौतुक असायला पाहिजे गुणी बाळाचं. समालोचक क्रिकेटचं नाव घेताना परदेशामध्ये जाणारा एकमेव पालघर तालुक्यातला, पालघर जिल्ह्यातला समालोचक कोण असेल तर तो चिराग असेल. आम्हाला गर्व असायला पाहिजे प्रत्येक समालोचकाला त्याच्याविषयी. आणि आज चांगलं तुम्हाला चित्रीकरण बघायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून. जसं नाव केलंय जसं वर्ष पुढे जायचं चमकेल. आता बाकी गोलंदाज येतो तो तन्मय. तर बघूया फलंदाजीसाठी राहत आहे तो म्हणजे मनोज, एक अनुभवी असा हा फलंदाज, असंख्य वर्ष ज्याने क्रिकेट खेळलाय. चला घाई करा. यानंतर बाकी तुम्ही बघतात कोळी बॉईज विरुद्ध सावटा. कोळी बॉईज संघाने नाणेफेक जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सावटा संघ कसा पद्धतीने खेळ करतो, किती धावा जमवतोय ते आपल्याला पाहायचं. आपण बघणार आहोत 13 ते 17 डहाणू आमदार चषक निकोले साहेबांचं. इथे बाकी मनोजने चेंडू खेळात थर्मॅनच्या रिझनला फक्त दिशा दाखवलाय. आणि मनोजचं मी कौतुक का करीन तर आपल्या मुलाला तो क्रिकेट लेदर खेळायला लावतोय. त्यांचा मुलगा येतो पेडणीच्या मैदानावर रोज येतोय. राजीव एंबेर सरांकडून क्रिकेट घडलं जात आहे आणि मनोजचं मी करतो. असंख्य आपली जी आता जुने क्रिकेटपटू आहेत त्यांची मुलं लेदर खेळताना दिसतात की आपण कुठे चुकलो हे त्याला कळलंय. निश्चितच खरोखरच या समाजाचं इथे बाकी हळूचपणे ठेवून टटवला तो म्हणजे मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 6 धावा या फलकावर लागल्या जातात. आजच्या दिवसाला तिसरा सामना आपण बघतोय. ओहो विशाल अंगे, व्हॉट अ ब्युटिफुल. ह्या खेळाडूला पाहिलं की 2 रिव्हर्स स्वीप फटके, 2 चेंडू 10 धावा. बोईसर चषकामध्ये मयूर गोलंदाज आणि 2 चेंडूमध्ये रिव्हर्स स्वीप मारण्याची कोण ताकद करू शकत नाही. आपण मॅच फिनिश केली होती. निश्चितच अभिनंदन असायला पाहिजे विशाल अंगीचं की आज त्याला पुत्ररत्नाचा लाभ दिलाय, म्हणजे सोन्याचा बाळा घर दिला. टाळ्या असायला पाहिजे त्याच्या मुलासाठी. एक मुलाचा बाप झालाय आज पुढे वडलाय. आता बाबा म्हणून पदवी लागलाय तुम्ही विशाल अंगीला. निश्चितच असंख्य आमच्यातर्फे तुझ्या मुलाला ना आयुष्य क्रिकेटपटू घडव, अभ्यासात तर खूप मार्क काढव, पण तुझ्यापेक्षा चांगला क्रिकेटपटू हीच आम्ही शुभेच्छा देऊ शकतोय. निश्चितच घरामध्ये रत्न निर्माण आलाय आणि ते विशाल अंगीच्या आणि ते देखील आपला मित्रपरिवार चषक आयोजन असताना पहिल्या दिवशी पुत्राला लाभ मिळाला. बघा म्हणजे संघाच्या शुभेच्छा कसा असायला पाहिजे हे बघायला मिळते. निश्चितच वेल डन. खरोखरच एक चांगला क्रिकेटपटू, असंख्य क्रिकेटपटू पाहिलं आणि कोळी समाजाचे क्रिकेटपटूने महाराष्ट्रावर छाप सोडलाय. आज देखील आपण जातो ना तर सांगतात की तुमच्या पालघरचा कोळी समाज नाही कोण ऐकणार. एकदा प्रोफेसर कपूरचा इथे बाकी ब्लॉकर बॅटची एज लागते. चेंडू जातो ते मिड विकेटच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या पोचते ती 10 धावा या फलकावर लागल्या जातात. काय मैदान घडवलं गेलंय, किती सुंदर मैदान दिसते ना. 2 वर्षानंतर जेव्हा लेदरची इथे परभणी बघायला मिळेल तेव्हा कोण सांगू शकेल की हे मैदान कुठे होतंय. क्लास कट बॉल बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला इथे बाकी क्षेत्ररक्षण केलं जातं. थ्रो करेपर्यंत फक्त एका धावावर बघायला मिळते. व्हॉट अ ब्युटिफुल फिल्डिंग अँड कीप अँड थ्रो. काय कौशल्य पाहायला मिळतं. त्याच रनअप मध्ये थ्रो केला जातो. डावखुरा क्षेत्ररक्षक 2 षटकं संपली आणि फक्त धावसंख्या लागते ती 11 धावा. तर आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक खूप हाताळलं. जाऊया डीजे कडे. आता बाकी आम्हाला एमआरआयच्या चेंडूची ती आठवण येते. 24 चेंडू 24 धावा. असंख्य मॅचेस असायचे. मग डावखुरे फिरकी गोलंदाज असायचे. एका साईडला उशीचं नाव विचार केलं तर नगर असायचं, रवी असायचं आणि मनोज लेग स्पिन ब्रेक गोलंदाजी. सर्वात पहिला लेग ब्रेकचा गोलंदाज तुम्ही विचार केला तर पालघर तालुक्यामध्ये मिलिंद उलकंदे
ह्याचा विचार करायला पाहिजे. 6 चेंडूमध्ये 6 धाव्या होत्या, ते म्हणजे राजेश सुतार नावाचा फलंदाज. पहिले 5 चेंडू डॉट टाकले होते फार पासवाच्या मैदानावर. राजेश सुतार राहिला, मिलिंद उलकंदे नावाचा गोलंदाज. असंख्य समालोचकांनी त्याची गोलंदाजी पाहिली नसेल, मी जवळून पाहिला त्याची गोलंदाजी. आणि शेवटचा चेंडू फुलटच पडला आणि षटकार पडला. कोण विसरू शकतो ती फल गोलंदाजी. आणि त्यानंतर बाकी मनोज याला लेग स्पिन गोलंदाजी टाकणारा उशीचा, आणि मग त्याने वैभव साम्राज्य निर्माण केलं. काय गोलंदाज पाहिले, तो लेग ब्रेक पाहिलेत, लेफ्ट आर्म लेग ब्रेक गोलंदाज पाहिलेत. काना भरवाड, काय गोलंदाज, आझादींचा काना भरवाड. व्हॉट अ ब्युटिफुल बॉलर. बघा, एका डावखुरा गोलंदाजाकडनं तुम्ही करत आहे. खरंच सुंदर गोलंदाजी हाताळली जाते. यष्टीरक्षण देखील सुंदर बघायला मिळते. आज आपण एका यष्टीरक्षणाची आठवण काढली होती, आणि आज हा नवीन यष्टीरक्षक बघायला मिळतोय. कौशल्य लावलं जाते. चांगलं मैदान असलं ना की चांगलं तुम्हाला बघायला मिळते. तन्मय, व्हॉट अ ब्युटिफुल किपिंग. इथे बाकी स्टेप आउट झाला, चेंडू टटोला, इथे झेलू पाहायचं दरम्यान नाही. इथे बाकी चेंडू अंगाने अडवला जातो. एक धाव फरकावला जातो. धावबाचा चार डायरेक्ट हिट पाहायला मिळतो पाहायचा दरम्यान. हो हो, इथे बाकी डायरेक्ट हिट दरम्यान नाही. नोट आउट. चांगली रनिंग बिटवीन, चांगली पंचगिरी बघायला मिळते. बॅट घासली गेली, कारण मनोजकडे अनुभव आहे. जो अनुभव त्याचा कळायला पाहिजे की आपण बॅट घासली गेल्यानंतर आपण अर्धा ते 1 किलोमीटर आपण वाचू शकतो, आणि ते नवोदित शिकायला पाहिजे. आपण युट्यूबच्या माध्यमातून जर क्रिकेट बघत असणार तर ही बॅटिंग बघायला पाहिजे मनोज यांच्याकडनं. खरोखरच अधूनमधून आम्ही भेटत असतो, पीडीच्या मैदानावर जातो तेव्हा. काना भरवाड डावखुरा, व्हॉट अ ब्युटिफुल बॉलिंग. काना भरवाडची आठवण काढली जाईल. डावखुरा गोलंदाज आझादीन पालघरचा. काय गोलंदाजी बघितलं होतं त्याच्याकडनं आम्ही. ओ हो, पकड के रखा है, बिलकुल बढिया गेंदबाजी किशोर. खरोखरच कौशल्यपणा लावलं जाते. टुच्चून मारा केला जातो. लेग बाय स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 निवड. धावसंख्या होती ती 14 धावा. अजून देखील 21 धावाची आवश्यकता विजयासाठी. मी तुम्हाला सांगितलं की लो स्कोरिंग मॅच का टफ होऊ शकते. कदाचित तिथे ते चित्र फिरणार नाही. बघूया पुन्हा एकदा किशोर. तिसरा षटक हाताळतोय. इथे बाकी चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या पाठीमागे खेळत दुसरी झेलत पाहायचं दरम्यान नाही. धावसंख्या 1 निवाडते. इथे बाकी दुसरी धावसंख्या धावण्याचं पाहायचं दरम्यान धावसंख्या 2 निवाडते. धावसंख्या होते ती धावसंख्येला 16 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला या मैदानावरती बघायला मिळते. ती म्हणजे मृदुला 11 विरुद्ध बाल गणेश संघाने फक्त 35 धावाचं आव्हान दिलंय, पण आतापर्यंत देखील दोन्ही साईडला सामना झुकवला जातो. आता बघा तुम्हाला मिड विकेट बघायला मिळते, डी स्क्वेअर बघायला मिळते, लॉंग ऑन बघायला मिळते, लॉंग ऑफ बघायला मिळते, एक्स्ट्रा कव्हर देखील तुम्हाला पाहायला मिळते. यष्टीकृत केलं जाते आणि तंबूत परतोय तो प्रथमेश. आता नवीन फलंदाज जातो तो कृतिशील. आपण बघतो मित्रपरिवार चषक उछळादेवी मैदानावरती. उछळादेवीचं हे मैदान एक अतिशय उत्कृष्ट मैदान म्हणून नावारूपाला येतंय. आपण बघतोय चोहो बाजूने हिरवळ रुजताना पाहतोय. 2 वर्षानंतर जेव्हा लेदरची आपण पर्वण इथे बघाल तेव्हा अप्रतिम क्रिकेटचं दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बाकी हलक्या बॅटरी खेळून काढला जातो, कव्हरच्या रिजनला ढकलला जातो चेंडू. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते आणि 17 धावा या फलकावर लागल्या जातात. आता 18 चेंडू आणि 18 धावा.
आता गोलंदाज तन्मय 18 चेंडू 18 धावा. तो जमाना होता. आमचे जीएम राव गोलंदाज 6 चेंडू 6 धावा. काय जीएम किती वेळा आपण मॅचेस काढतात. रोशन फक्त आपला सांगायचा इथे टाका तिथे टाका. अतिशय सुंदर यष्टीरक्षक आपण बघतोय. आता बाकी गोलंदाज आहे तो म्हणजे तन्मय आणि समोर फलंदाज आहे तो कृतिशील. 18 चेंडू 18 धावाची आवश्यकता. विजयासाठी मृदुला संघाला आपण जो सामना बघतोय तो बाल गणेश विरुद्ध मृदुला 11. इथे बाकी बॅकफुटला चेंडू टटवत जातो ते सरळ जातो लॉंग ऑफच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 1 ने कोण रोखू शकत नाही आणि फलका धावसंख्या लागलीच जाते ती म्हणजे 18 धावा. अजून देखील 17 धावाची आवश्यकता. इथे बघा चेंडू टटवाचा झेल होते चेंडू पाठीमागे ओहो झेल सुटला जातोय. पकडला गेला होता. हाताचा मनगट जेव्हा टाकला तेव्हा भार आला जमिनीचा आणि हातातून चेंडू सुटला गेला. बघा कशा पद्धतीने झेल टिपले आपण क्लास बघायला मिळते. अप्रतिम प्रयत्न केले जाते. मार दिले जातात म्हणजे क्षेत्ररक्षकाला. इथे बघा रिप्लाय तुम्हाला बघायला मिळते. ऍक्शन रिप्लाय बघायला मिळते. बघा झेल हातात आला आणि जेव्हा पंजा त्याचा जमिनीत गेला तेव्हा तो वरती आला तर चेंडू सुटला गेला. इथे बघा पुन्हा धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते ती 20 धावा फलकावर लागल्या जातात. अजून देखील 15 धावाची आवश्यकता. 16 चेंडू 15 धावा. ओहो हो 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 इथे बाकी सुंदर गोलंदाजी हाताळी जात आहे. अतिशय मोठं नाट्य परिवर्तन सामना बघायला मिळतोय. 35 धावा फलकावर असताना देखील ज्या पद्धतीने जोखून ठेवले आतापर्यंत तेवढं कौशल्यपणा लावलं जात आहे बाळगणेश संघाकडनं. तन्मय ओहो हो यष्टीरक्षण केलं जात आहे. सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळत आहे. अक्षरशः बांधून ठेवलं जातंय. आत्मविश्वास दुणाला जातो गोलंदाजाचा की चेंडू कशा पण टाकायचा. चेंडू निघाला रे निघाला की बाकी तिकडे पांगडी किपिंग बघायला मिळते. 13 चेंडू 15 धावा. पुस्तकण बदललं जात आहे. कोणी विचार केला नसेल की हा सामना इथपर्यंत जाऊ शकतो. फक्त 35 धावा आजच्या सर्वात कमी धावा आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. एक उत्कृष्ट झेल आपण पहिल्या चेंडूवर विजयच्या हातामध्ये पहिल्या कव्हरच्या दिशेने जो झेल घेतला आजच्या दिवसाला अप्रतिम झेल पाहायला मिळतो तुम्हाला. इथे बाकी फुलटा चेंडू आणि कडी जाल में फंस गए. लो फुलटा चेंडू कडी बाद पुन्हा झेल पकडला जातो विजय यांच्याकडनं. खराब चेंडू खराब शॉट बघायला मिळतोय. मोठा बोनस पॉइंट दिला जातो आणि बाद होतो तो यायला बाकी मनोज. चला क्षेत्रक्षणाचा 12 चेंडू 15 धावा 4 षटक संपले आणि 20 धावा फलकावर लागला. आता बाकी गोलंदाज येतो तो मंगेश नावाचा गोलंदाज. असं म्हटलं जाते की हा गोलंदाजाला धार जर सापडली तर 6 चेंडू 4 धावा देखील देत नाहीये. येणारा काळ सांगू शकतोय. 3 गडी तंबूत परतलेत. बाद झालाय तो मनोज आणि आता बाकी नवीन फलंदाज गेलाय तो प्रतीक. कृतिशील जिथपर्यंत मैदानामध्ये आहे ना तिथपर्यंत धावा जमणार ह्यात काही शंकाच नाही. 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. फील्डमध्ये तुम्हाला बघायला मिळते. स्क्वेअर लेग बघायला मिळते. मिड विकेट बघायला मिळते. लॉंग ऑन बघायला मिळते. इथे एक्स्ट्रा कव्हर बघायला मिळते. लॉंग ऑफ बघायला मिळते. 5 खेळाडू जे बाउंड्रीवर तुम्हाला बघायला मिळतात. शॉर्ट मिड विकेट बघायला मिळते. फाईन लेग बघायला मिळते. थर्डमॅन बघायला मिळते आणि गली पाहायला मिळते. इथे बाकी चेंडू सर टटवला जातो. इथे बाकी 6 धावा शॉट ऑफ चेंडू.
काय गीत वाजवलं सुरेशजी, हे कसं वाटलं माहितीये का? संपूर्ण गाव झोपला जातो आणि खाली 5 वेळाची माळ जाऊन ठर 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 फुटले जात, तसा षटकार मारला गेला. क्षणार्धात सामना चित्र पालटले जातात. आणि मी म्हटलं ना की कृतीशील मैदानामध्ये आहे, तिथपर्यंत कोणत्याच प्रकारचं दडपण नाही आहे. मुद्रा इलेव्हन सगळं धावसंख्या 26 धावा, अजून देखील 9 धावाची आवश्यकता. 11 चेंडू आणि 9 धावा. हो यहाँ पे मौका था बड़ा हिट लगाने का, मगर कहते हैं ना किस्मत का साथ नहीं तो कुछ नहीं कर पाहिजे. नशिबाची साथ मोठी होती की गोलंदाजाला वाचला गेला जातो, मोठा फटका पुन्हा एकदा बघायला मिळाला असता. पुन्हा एकदा 10 चेंडू आणि 9 धावा. आता बाकी क्षेत्रक्षणामध्ये बदल केलं जाते. ऑफसाईडचे खेळाडू मध्ये घेतलं जाते आणि 4 खेळाडू तुम्ही ऑन साईडला बघतात. लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑन आणि डी स्क्वेअर लेग हे 4 खेळाडू तुम्ही पाहतायत. इथे बाकी लॉंगॉनच्या रिझल्टला चेंडू टटवला जातो, एक जातो फलकावर लागलीच जाते. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. फक्त एका धावेवरच समाधान मानावं लागलं जाते. धावसंख्या 1 वर धावसंख्या होती 27 धावा या फलकावर लागल्या जातात. पण कौतुक करायला पाहिजे ते म्हणजे निश्चितच बाल गणेश संघाच्या 35 धावासाठी इतक्या ओव्हरपर्यंत लढवलं जाते. फ्री लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला सुंदर टेलिकास्ट बघायला मिळते. घर बसल्या आपण बघतो मित्रपरिवार चषक शटअपलाईन चेंडू इथे बाकी टटवला जातो. तो म्हणजे डी स्क्वेअरच्या रिझनला 1 धाव फलकावर लागलीच जाते. इथे बाकी थोडंसं हलबडाट होतंय. क्षेत्रक्षणामध्ये कमतरता बघायला मिळते. धावसंख्या वाढते. 2 धावसंख्या पोहोचली. 29 धावा या फलकावर लागल्या जातात. एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला या मैदानावर बघायला मिळते. ती बाल गणेश विरुद्ध मृदुला इलेव्हन. बाल गणेश संघाने फक्त 35 धावा केल्यात. 5वं षटक मार्ग होता. 29 धावा या फलकावर लागल्यात. अजून देखील 6 धावाची आवश्यकता विजयासाठी. आणि आता प्रत्येक बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतो आणि गोलंदाज आहे म्हणजे मंगेश. इथे बाकी चेंडू टटवला जातो. 6 धावा आणि विनिंग शॉट. अशा पद्धतीने सामना जिंकतो मृदुला इलेव्हन. का मनोजचा आपण सामनावीर म्हणून निवड केलाय. 2 षटकं 4 गडी बाद. उत्कृष्ट गोलंदाजी केलं मनोजांनी. प्रशांत सॉरी माफ करा प्रशांत. 2 षटकं 4 गडी बाद केला. प्रशांतला आपण दिला सामनावीर. यज्ञेश यायचे आपण कोणाकडून द्यायचा विचार करा सामनावीर.